सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाची सर्वसाधारण सभा सोमवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी शिवानुभव मंगल कार्यालय येथे सायंकाळी 6 वाजता पार पडली। या बैठकीत उत्सवाध्यक्षपदी सोमनाथ मेंढके यांची तर कार्यवाहपदी आकाश हरकुड यांची निवड करण्यात आली। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ट्रस्टी अध्यक्ष बसवराज येरटे होते। आपल्या देशातील सर्वात प्रथम शेटे यांच्या वाड्यात शुक्रवार पेठेतील श्री गणेशोत्सव साजरा झाला। राष्ट्रपुरुष श्री लोकमान्य टिळक हे सोलापुरात आले असता या गणरायाचे दर्शन घेऊन श्री गणेशोत्सव सार्वजनिक उत्सव साजरा केला। अशा ऐतिहासिक वारसा असलेल्या या मध्यवर्ती मंडळाला प्रशासनाकडून अपेक्षितपणे सहकार्य मिळत नाही अशी खंतही काही पदाधिकाऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला। तरी यंदाच्या वर्षीपासून राज्य शासनाने या उत्सवाला राज्योत्सव मान्यता दिली आहे। काही अनुदान योजना आहेत। या बैठकीत दबावतंत्र आपण खपवून घेणार नाही आणि सहकार्य द्या, सहकार्य घ्या असे सर्व खात्याच्या प्रशासनाने याची जाणीव ठेवावी असे सर्वानुमते ठरले। जवळपास 300 ते 400 गणेश भक्त उपस्थित होते। सुरुवातीला सर्व विश्वस्तांचा व मागील वर्षाचे अध्यक्ष, यंदाच्या वर्षीचे अध्यक्ष यांचा मानाचा फेटा शाल घालून सत्कार करण्यात आला। नूतन उत्सव अध्यक्ष सोमनाथ मेंढके यांच्यासह पदाधिकारी निवड होताच गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात वाद्य फटाक्याच्या आतषबाजी करण्यात आली। सर्व पदाधिकारी यांनी मानाचा आजोबा गणपतीचे दर्शन घेतले, तिथेही विश्वस्तांनी सत्कार केला। अन्य पदाधिकारी असे उपाध्यक्ष प्रवीण कोणापुरे, महेश मेंगजी, आनंद तालीकोटी, मल्लीनाथ सोलापुरे, गोवर्धन दायमा, दिलीप पाटील, किसन गर्जे, कार्याध्यक्ष गौरव जक्कापुरे, सहकार्यवाह संतोष आकुडे, समर्थ बंडे, कोषाध्यक्ष सोमनाथ शरणार्थी, कार्यालय प्रमुख संतोष खंडेराव, सहकार्यालय प्रमुख संतोष फताटे, विनायक घंटे, प्रसिद्धी प्रमुख शिवानंद येरटे, सांस्कृतिक विभाग प्रमुख रवींद्र आमणे, वीरेश सक्करगी, मिरवणूक प्रमुख भारत गोटे, श्रीकांत चितारी, आशिष उपाध्ये, आशिष देशेट्टी, अक्षय बिद्री, अनिल शहापूरकर, गिरीश शहाणे, विशेष महिला प्रतिनिधी श्रीमती सुमन मुदलियार, हेमा चिंचोळकर, लता फुटाणे, अंजली मंगोडेकर, वर्षा अतनुरे, कायदेशीर सल्लागार मंगलाताई जोशी चिंचोळकर, बसवराज हिंगमिरे, प्रमुख सल्लागार विनायक महिंद्रकर, हिशोब तपासनीस जी बोरगावकर यांची निवड झाली। यंदाचा गणेशोत्सव राज्य महोत्सवाला साजेसं उपक्रमाने साजरा करणार असल्याचे नूतन अध्यक्ष सोमनाथ मेंढके यांनी सांगितले। यावेळी उत्सव अध्यक्ष व पदाधिकारी यंदाचा गणेशोत्सव हा मोठ्या जल्लोषात व उत्साहात साजरा होणार असून विविध सामाजिक सांस्कृतिक देशभक्तीपर प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन व त्याचबरोबर ढोल पथक स्पर्धा, आरास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। या बैठकीस विश्वस्त अध्यक्ष बसवराज येरटे, विश्वस्त सुनील रसाळे, संजय शिंदे, नंदकुमार उपाध्ये, कैलास मेंगाणे, अशोक कलशेट्टी, अनिल गवळी, अंबादास गुत्तीकोंडा, चक्रपाणी गज्जम, घनश्याम भैया, मल्लीनाथ याळगी, शिवानंद सावळगी, गणेश चिंचोळी, विजयकुमार बिराजार, गुरुनाथ निंबाळे, रसूल पठाण, बाबा शेख आणि पदाधिकारी उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ट्रस्टी विजय पुकाळे यांनी केले तर आभार ट्रस्टी गौरव जक्कापुरे यांनी मानले। गौरव जक्कापुरे आता यावेळेस उपाध्यक्ष 7 नाव काढलेले आहेत। 7 किसन गर्जे, गोवर्धन दायमा, विवेकानंद तालीकोटी, दिलीप पाटील, महेश मेंगजी, मल्लीनाथ सोलापुरे, एक हजार
सोलापूरचं ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर व भारतातला पहिला गणपती सर्वसाधारण समाज सार्वजनिक आजोबा गणपती त्यांच्या आशीर्वादानं आज सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळ समाज अध्यक्षपद निवड झालं. त्यांच्या आशीर्वादानं जे येत्या 2025 सन 2025 साली जे 2026 साली 2025ला जे गणेशोत्सव साजरा होत आहे ते योग्य ते हे करून म्हणजे चांगल्या पद्धतीने करू आणि जे शासन दरबारी जे परवाने असेल बाकीच्या अनेक मंडळाच्या अनेक अडचणी असतील ते सर्वांना विश्वासात घेऊन त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करतो. आणि दुसरी गोष्ट आणि मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष व आपले सगळे आजोबा गणपती ट्रस्ट यांच्या सहकार्यानं सगळं सहकार्य केल्यामुळे मी त्यांचा आभार व्यक्त करतो.